स्पॉटलाइट्स, हँगिंग, डेकोरेटिव्ह लॅम्प्स अशा निरनिराळ्या आकर्षक आणि दर्जेदार लॅम्प्सचं हटके कलेक्शन बघायला मिळतंय महालक्ष्मीतील सर्को 3G या शोरूम मध्ये. सो लेट्स हॅव अ लुक. नमस्कार, मी स्वराली. सेंट एंटरप्राइजेस सर्को 3G या आमच्या लाइटिंग शोरूममध्ये आपलं स्वागत. आजकाल होम डेकोर करण्यासाठी लाईट लॅम्प्स हा महत्त्वाचा मुद्दा मानला जातो. हे महत्त्वाचा मुद्दाच आहे. तर आज आपण आमच्याकडच्या अतिशय हटके आणि आकर्षक अशा इम्पोर्टेड लाईट्स बघणार आहोत. चला तर आपण सर्वात प्रथम बघूया सिलिंग लाईट. तर त्यात आपण पाहणार आहोत सिलिंग फिटिंगची डालेन म्हणून इम्पोर्टेड अशी स्पेनची लाईट्स. तर ही आपण वॉर्म सुद्धा करू शकतो. LED आहे, ब्राईट होते, कूल सुद्धा होते आणि डिमर असल्यामुळे डीमही करू शकतो. म्हणजे घरामध्ये बेडरूम मध्ये आपण ह्या लाईटचा वापर करू शकतो. ही झाली आहे वॉर्म, ही झाली कूल लाईट आणि ब्राईट. त्यानंतर आपण पाहणार आहोत हे आमचं आउटडोअरचं फुमागलीचं इटालियन फुमागली ही आमची कंपनी आहे. हे पूर्ण रेझिन मोल्डेड आहे आणि आउटडोअरसाठी अतिशय बेस्ट असं मेंटेनन्स फ्री आहे. त्यानंतर ह्या त्याच्या व्हरायटीज आहेत. यामध्ये वॉल ब्रॅकेट्स आहेत, हँगिंग आहेत. त्यानंतर हे ग्रीन, व्हाईट, ब्लॅक कलरमध्ये येतात. तसं ब्रॉन्झ कलरमध्ये सुद्धा आहेत. हे ग्लोब आहेत राऊंड. आता आपण या आउटडोअरच्या लाईट्स बघितल्या, तिच्या घरात आपण बाहेर वापरू शकतो. तर आता आपण बघत आहोत हे वॉल ब्रॅकेट्स आहेत. इथे वॉल ब्रॉशर सुद्धा आहेत. तर ह्या लाईट्सचा पण आपण घरामध्ये एका पेंटिंगच्या वगैरे बाजूला वगैरे असा आपण उपयोग करू शकतो. तसेच हे वॉल ब्रशर आहेत म्हणजे हायलाइट्स वगैरे करण्यासाठी. हे रीडिंग लॅम्प्स आहेत. बेडसाईड लॅम्प आपण हा रीडिंग लॅम्प म्हणून उपयोग करू शकतो. हे असे इकडनं हे ऑन ऑफ होतात. हे सुद्धा स्पॉट लॅम्प सारखा याचा उपयोग होऊ शकतो. त्याचप्रमाणे हे आहे, हे पिक्चर लाईट्स आहेत. तर पिक्चरच्या खाली म्हणजे आपल्याकडे पिक्चर्स वगैरे आहेत तर त्याच्यावरती वगैरे ह्या पिक्चर लाईट्सचा हा आपण वापर करू शकतो. हे मटेरियल जे आहे हे आहे स्टेनलेस स्टीलमध्ये आहे किंवा ब्रासमध्ये आहे. त्याप्रमाणे आपली थीम असेल घरातली त्याप्रमाणे आपण याचा वापर करू शकतो. हे सुद्धा नाईट लॅम्पप्रमाणे याचा वापर होतो. हे सुद्धा बेडसाईड लॅम्पच्या बाजूला याचा आपण उपयोग करू शकतो. हे सुद्धा स्पॉट लॅम्प सारखा याचा वापर होतो. हे एक डेकोरेटिव्ह पीस म्हणून घरातून एंटर करू तेव्हा त्याच्या बाजूलाच म्हणजे आपण एक डेकोरेटिव्ह पीस म्हणून हा पूर्ण वापर करू शकतो. हे पूर्ण क्रिस्टल आहे आणि आतमध्ये हॅलोजन्स आहेत त्याच्यामध्ये. हे आहे इंडोअरमध्ये आपल्याला फ्लोअरसाठी आपण हे इंडोअरसाठी याचा वापर करू शकतो आपण. आता आपण हँगिंग लाईट्स बघणार आहोत. आपल्या बेडरूम हॉलमध्ये वगैरे किंवा बेडरूममध्ये सुद्धा एक सिलिंग फिटिंग वरती लावल्यानंतर बाजूलातून आपण हँगिंगही देऊ शकतो. म्हणजे जसं लाईट लॅम्पसाठी वगैरे आपण त्याचा वापर करू शकतो. म्हणजे ही आहे आमच्या अतिशय एक्सक्लुझिव्ह. म्हणजे इथे नॉर्मल बल्ब लावून आपण किंवा LED बल्ब आता सध्या बाजारात आहे ते सुद्धा आपण लावून हे इम्पोर्टेड आपण लावू शकतो. म्हणजे दोन ब्लॅक बाजूला आणि मी मगाशी तुम्हाला जो अगोदर दाखवला सिलिंग फिटिंगचा तो वरती लावून सुद्धा हे होऊ शकतं. त्याचप्रमाणे डायनिंग एरिया हा सर्वात महत्त्वाचा भाग असतो आपल्या घरामध्ये. तर तिथे सुद्धा या लाईटचा आमचा वापर तुम्ही डायनिंग एरियासाठी करू शकता. मध्ये एखादं क्रिस्टल पेडेस्टल पेंडंट वगैरे लावल्यानंतर बाजूला सुद्धा आपण तुम्ही या लाईट्स लावू शकता. ही आमची फॅबियन कंपनीची इटलीवरून इम्पोर्टेड केलेली आहे. हे सुद्धा आपण डायनिंग एरियासाठी याचा वापर करू शकतो किंवा स्टडी एरियामध्ये सुद्धा जर आपला मोठा बंगला वगैरे असेल तर तिथे सुद्धा आपण मोठ्या टेबलसाठी वगैरे पण इथे याचा उपयोग करू शकतो. हे सुद्धा बेडसाईड लॅम्पसाठी वगैरे याचा उपयोग होतो. तशीच ही सुद्धा एक अतिशय एक्सक्लुझिव्ह अशी आहे आमची सेव्हिंगसाठी. म्हणजे पुरुषांना सेव्हिंगसाठी वगैरे खूप छान आहे. मिरर लाईट आहे आणि त्याचबरोबर लाईट सुद्धा मिळणार आहे आणि मिरर सुद्धा आहे. पुन्हा ही पूर्णपणे मुव्हेबल आहे.
त्यामुळे याचाही आपण आपल्या बाथरूममध्ये खूप छान याचा वापर होऊ शकतो. तसेच हे सुद्धा 2 वॉल ब्रॅकेट्स आहेत, ते सुद्धा आपण आपल्या पॅसेज एरियामध्ये सुद्धा याचा वापर आपण करू शकतो. हे सुद्धा बाथरूम फिटिंगसाठी हे खूप छान आहे. बाथरूम एरियासाठी जे आपण IP21 वगैरे जे आपण म्हणतो, हे सुद्धा आमचे लेड C4 म्हणजे स्पेनचेच आमचे आहेत, इम्पोर्टेड असे. तर याचाही आपण वापर करू शकतो बाथरूम एरियासाठी. तसंच ही जी लाईट्स आहे, ही मिररच्या खाली सुद्धा, मिररच्या वरती याचा उपयोग होऊ शकतो. तसंच ही जी वरची आहे, म्हणजे मध्ये मिरर ठेवून ह्या 2 लाईट्स तुम्ही बाजूला लावू शकता आणि ह्या ज्या 2 लाईट्स आहेत त्या सुद्धा मिररच्या वगैरे वरती याचा उपयोग होऊ शकतो. किंवा बेडरूममध्ये सुद्धा मोठ्या लाईट्स असतील आणि त्याच्या बाजूला एक आपल्याला नेहमी यूज नाही करायचा आहे, कधीतरीच आहे, तर सुद्धा आपण या लाईटचा वापर करू शकतो. तर हल्ली कन्सील किंवा POP जर केला असेल तर कन्सीलचा सुद्धा हल्ली खूप फॅड आहे की आपल्याला कन्सील करायचं आहे, तर त्याप्रमाणे आपण या कन्सील लाईट्स वापरू शकतो. तर आमच्याकडे काही फिलिप्सचे सुद्धा आहेत, तर त्याप्रमाणे त्या वॉट्सप्रमाणे मिळतात. तर त्या राऊंड शेपमध्ये आहेत किंवा स्क्वेअरमध्ये आहेत, त्या आपण कन्सील म्हणून थोडे डेकोरेटिव्ह म्हणूनही त्या वापरू शकतो. तर त्याच्यामध्ये कसं स्पॉटसुद्धा आहेत, मग त्याच्यामध्ये डिमेबल स्पॉटसुद्धा येतात किंवा काही डिमरवर चालणारे आहेत किंवा काही स्विच ऑनवर आहेत, म्हणजे वॉर्म व्हाईट किंवा कूल व्हाईट असे स्विच ऑन करूनही आपल्याला मिळू शकतात. मग इथे सुद्धा हे डिमेबल आहे, त्याचप्रमाणे ते मुव्हेबल सुद्धा आहेत. म्हणजे एखाद दुसरी अशी ट्यूबलाईट्स न लावता आपण आपल्या आर्किटेक्ट जसं सांगेल किंवा आपल्याला जसं आपल्या आवडीप्रमाणे आपण आपला एरिया किती आहे घराचा, तर त्याप्रमाणे आपण काउंट करून ते सुद्धा आपण तिथे लावू शकतो. फॅबियन कंपनी आहे इटालियनची, तर हे सुद्धा पॅसेजमध्ये म्हणा किंवा एखादी मेन लाईट्स लावल्यानंतर हे बाजूला आपण याचा एक डेकोरेटिव्ह पीस म्हणूनही याचा आपण उपयोग करू शकतो. हे सुद्धा वॉल ब्रशर्स आहे की एखादं पेंटिंग असेल किंवा एखादं छान आर्ट असेल ती लावल्यानंतर सुद्धा याचा उपयोग होतो. आणि तसंच या वॉल ब्रशरला हे सिमिलर असं हँगिंग आहे, तर हेही तुम्ही बाजूला असं छानसं एखादं आर्ट हे ठेवून तुम्ही हेही छानसं आपण लावू शकतो आपण तिथे हँगिंग. अँड्रॉइड फोनचा वापर करून तुम्ही तुमच्या घरातील लाईट लॅम्पचे कलर्स बदलू शकता. तसंच रिमोटच्या एका बटनावर वेगवेगळे इफेक्ट्सही लाईट लॅम्प्स मध्ये देऊ शकता. चला तर पाहूया ही लाईट लॅम्पची हटके व्हरायटी. हे टेबल लॅम्प सुद्धा आपण सोफा सेटच्या बाजूला किंवा चेअर्स वगैरे आहेत तर त्याच्याही बाजूला आपण एक टेबल लॅम्पचा आणि बाजूला एखादं छानसं पिक्चर पीस वगैरे ठेवू शकतो. आणि या टेबल लॅम्पचा हे पण आमच्याकडे असं वेगवेगळ्या व्हरायटीजमध्ये आहेत, काही कॉटन शेडमध्ये आहेत किंवा काही ग्लासेसमध्ये आहेत. आता तसा हा टेबल लॅम्प जो आहे हा कसा मुव्हेबल हे आहे, म्हणजे जसं आपल्याला हवा तसा रीडिंग पर्पजसाठी पण याचा उपयोग होऊ शकतो. तसा पूर्ण मुव्हेबल आहे तर त्याप्रमाणे याचा उपयोग होऊ शकतो. आणि याला कसं मॅचिंग हँगिंग सुद्धा आहे, तर तुम्ही हा टेबल लॅम्प आणि याला मॅचिंग हँगिंग म्हणूनही याचा उपयोग करू शकता. तसंच हे पेडस्टल आहे, तर हे फ्लोअर लॅम्प म्हणजे बाजूला फ्लोअरच्या बाजूला वगैरे ठेवून किंवा सोफा वगैरे असेल तर त्याच्या बाजूला ठेवून सेम त्याला मॅचिंग असं हे टेबल लॅम्प आपण ठेवू शकतो इथे. आणि याला हँगिंग सुद्धा आहे, म्हणजे मॅचिंगच्या दृष्टीने सुद्धा चांगलं आहे. या मगाशी दाखवलेल्या हँगिंग लाईट्समध्ये तुम्ही LED लॅम्प जर टाकला तर तो तुम्ही तुमच्याकडच्या असलेला आयपॉड किंवा अँड्रॉइड पीसवरून तुम्ही कंट्रोल करू शकता. म्हणजे जर तुम्हाला जी थीम हवी आहे ती त्याप्रमाणे केल्यावर, आता इथे मी सनसेट देते तर सनसेट होत आहे, किंवा पेन्सिल्स कलर्स आहेत तर ते त्याप्रमाणे होत आहे, किंवा बीचवर आहे तर त्याप्रमाणे तो चेंज होतो आहे. एखादं डीप करायचं आहे तर डीप त्याप्रमाणे होत आहे. तर हे आपण असंही म्हणजे असेही आता बाजारामध्ये असे LED आलेले आहेत की त्याप्रमाणे आपण मोबाईल थ्रू पण करू शकतो. आणि ऑन ऑफ सुद्धा इथेच आहे, म्हणजे आता आपण ऑफ दाबलाय तर मी बंद करते. त्याचप्रमाणे ते ह्यासुद्धा आमच्या हँगिंग लाईट्समध्ये हे सुद्धा LED लॅम्प आम्ही टाकलेले आहेत, तर त्यामुळे ते एकाच वेळेला आपण 2-3 लॅम्पसुद्धा आपण कंट्रोल करू शकतो. आणि आता ऑन करायचं आहे तर त्याप्रमाणे एखादी थीम मी सिलेक्ट करून ती ऑन झालेली आहे. हा सुद्धा क्रिस्टलमध्ये असलेला डायनिंग एरियासाठी, पण बाकीचे आपण बघितले तर त्याच्यामध्ये कसं आहे आपण LED, हे कसं LED आहे त्याच्यामध्ये कसं आपण CFL वगैरे लावू शकतो, पण हे कसं LED असल्यामुळे हे अतिशय छान आहे.
हा डायनिंग एरियासाठी याचा उपयोग होतोय. तसंच हे सुद्धा एक सेंटर पीस म्हणून क्रिस्टलमध्ये असलेला कॅन्डल लॅम्प्स आहेत, त्याच्यामध्ये हा सुद्धा सेंटर पीस म्हणून उपयोग होऊ शकतो. हे सगळे इम्पोर्टेड आणि चांगल्या क्वालिटीचे आमचे क्रिस्टल आहेत. काही आमचे स्वतःचे मॅन्युफॅक्चरिंग आहे, त्याच्यामधलाच हा एक. तसंच हा सुद्धा डायनिंग एरियासाठी मुव्हेबल LED आहे की जी तुम्ही अशी मुव्हेबल करू शकता. ही पूर्ण अपडाऊन होते अशी. मग ही तुम्ही डाऊन ठेवू शकता, ही अप ठेवू शकता. जशी तुम्हाला हवी त्या दिशेने याचा तुम्ही वापर करू शकता. याचीही हाईट तुम्हाला हवी तशी कमी जास्त तुम्ही करून घेऊ शकता. तसेच हे सिंगल हँगिंग आहेत कोन शेपमध्ये. याच्यामध्ये सुद्धा GU10 वापरलेलं आहे. एखादा घराच्या कोपऱ्यामध्ये सुद्धा खाली आपण काही फ्लॉवर्स वगैरे ठेवले तर त्याच्यावर सुद्धा आपण हा हायलाईट करण्यासाठी हे कोन शेपमध्ये वापरू शकतो. आणि असे सिमिलर असे टेबल लॅम्प सुद्धा आहेत, तर ते एक त्याला मॅच छान दिसू शकतं. तसंच हा सुद्धा हँगिंग आहे आणि हा ॲल्युमिनियम बेस असल्यामुळे जिथे पाण्याचा वगैरे म्हणजे खारी हवा वगैरे आहे तर तिथे हे प्रोडक्ट खूप छान आहे. म्हणजे तिथे हे रस्ट वगैरे पकडणार नाही आहे, तर त्यामुळे याचा उपयोग खूप छान केला जातो. आणि याच्यामध्ये कसं गोल्डन आहे तर आतमध्ये सिल्वर वगैरे सुद्धा आपल्याला म्हणजे तेवढी व्हरायटी मिळते. तर जिथे खारी हवेचा वगैरे वापर जास्त होतो तर तिथे खारी हवा आहे तर तिथे रस्टचा वगैरे प्रॉब्लेम आहे, तिथे हे प्रोडक्ट खूप छान आहे. टचेबल असल्यामुळे कसं आहे आपण नुसतं हाताने इथे म्हणजे डीम आणि लाईट ब्राईट लाईट वगैरे करू शकतो. आणि एक अपलायटर म्हणून घराच्या एखाद्या पेन्सिलचा उपयोग होऊ शकतो. तर आता आपण एक क्रिस्टलमधला टेबल लॅम्प बघणार आहोत. हा सुद्धा आम्ही इम्पोर्टेड केलेलाच आहे, अतिशय सुंदर असा. आणि याला जेव्हा आपण मॅचिंग हँगिंग क्रिस्टल लावल्यानंतर एक मॅचिंग म्हणून आपण टेबल लॅम्प म्हणून क्रिस्टल हा आपण वापरू शकतो टेबल लॅम्प. तसंच आता इथे हे जे फ्लोअर लॅम्प आहेत हे पेडस्टल आणि फ्लोअर लॅम्प म्हणून म्हणजे मध्ये आपल्या बंगल्याच्या इथे मजल्यांवर वगैरे आपण नाईट लॅम्प म्हणून आणि याचा उपयोग होऊ शकतो. किंवा सोफ्याच्या वगैरे बाजूला डायनिंग एरियामध्ये किंवा आपल्या हॉलमध्ये सुद्धा एक पेडस्टलचा ह्या यूज होऊ शकतो. हा एक पेडस्टल लॅम्प आहे. जर आपला हॉल जर खूप मोठा आहे आणि तिथे डायनिंग एरिया आहे किंवा रीडिंगसाठी टेबल्स आहे तर तिथे आपण या पेडस्टलचा वापर करू शकतो. म्हणजे बाकीच्या लाईट्स लावण्याची गरज नाही आहे, तर हाच पेडस्टल लावून आपण आपलं रीडिंग पर्पज किंवा डायनिंग पर्पज आपला पुरा होऊ शकतो. तर हा खालून इकडनं मुव्हेबल आहे, हा इकडनं आपण मुव्हेबल करू शकतो की त्याप्रमाणे तो टर्न होईल आपल्या रिक्वायरमेंटप्रमाणे. आज मी तुम्हाला ज्या होम डेकोर करण्यासाठी कन्सीलच्या वॉल ब्रॅकेट्स आहेत, वॉल वाउशर्स आहेत, पेडेस्टल आहेत, फ्लोअर लॅम्प आहेत, टेबल लॅम्प्स आहेत, कन्सील्ड आहेत, सिंगल पेंडंट आहेत, मल्टी पेंडंट आहेत, या अशा अनेक इम्पोर्टेड आमच्याकडच्या खूप सुंदर सुंदर ज्या व्हरायटीज दाखवल्या तर त्या तुम्हाला त्या नक्कीच आवडल्या असतील. आणि आवडल्या असतील तर आमच्या महालक्ष्मीच्या सेंटर एंटरप्राइजेस सर्को 3G या आमच्या लाइटिंग शोरूमला तुम्ही आवर्जून भेट द्या. अनेकदा आपण दुसऱ्यांच्या घरात डोकावून बघितलं तर आपल्याला होम इंटिरियर्सच्या अनेक कल्पना, आयडियाज, टिप्स मिळतात आणि त्याचा उपयोग आपण आपल्या घरातील इंटिरियरसाठी नक्कीच करून घेऊ शकतो. आज आपण होम इंटिरियर्स असलेल्या एका घरात डोकावून बघणार आहोत. चला तर मग जाऊया अजित सावंत यांच्या घराचा फेरफटका मारण्यासाठी. नमस्कार, मी अजित सावंत, इंटिरियर डिझायनर. आज मी तुम्हाला माझ्या घरी इन्व्हाइट केलेलं आहे. आता तुम्हाला कारण सांगायचं तर होम इंटिरियर संदर्भात काही टिप्स देण्यासाठी. आजकाल तुम्ही जाणताच की होम इंटिरियर्समध्ये आता आपण जे फ्लॅट्स घेतो त्या फ्लॅटच्या साईजेस खूप कॉम्पॅक्ट आहेत. लिव्हिंग, डायनिंग, किचन, मास्टर सगळं असतं, पण साईजेस खूप कॉम्पॅक्ट झालेले आहेत. आता त्या कॉम्पॅक्ट झालेल्या साईजेसमध्ये कुठे फर्निचर ठेवावं, कुठे ठेवू नये, हा आपल्याला खूप संभ्रमात टाकणारा एक प्रश्न आहे. पण ॲट द सेम टाइम गोष्टी लागतात. जसं लिव्हिंग एरियामध्ये सोफा हवाच आहे, एक सिटिंग युनिट हवंच आहे,
टीव्ही युनिट हवंय, डायनिंग टेबल हवंय, सगळं हवंय, पण ऍट द सेम टाइम त्या गोष्टीने बघून काही चालत नाही. पण आता त्या गोष्टी नेहमी त्या ठोकळबाज पद्धतीने न करता आपण काही डेकोरेटिव्ह सेन्सनी करायला गेलो तर त्यामध्ये स्टोरेज निघून जातं. पण स्टोरेज पण हवं असेल, डेकोरेटिव्ह सेन्स पण जर हवा असेल, तर मग कशा प्रकारे करायला हवं, ते कशा प्रकारे डिझाईन करायला हवं, लोकेट करायला हवं, याच्या संदर्भात आपण काही छोट्याशा टिप्स पाहूया आज. आता हा जर तुम्ही लेआउट बघितलात, हा एक टिपिकल लिव्हिंग डायनिंग एरियाचा लेआउट, आर्किटेक्चरल लेआउट आहे. या लिव्हिंग डायनिंग एरियामध्ये अर्थात हा एल शेप्ड आहे आणि मेजर याच्यामध्ये एरिया जातो लिव्हिंग एरियासाठी, कारण याच्यामध्ये या ऍक्टिव्हिटीजमध्ये लिव्हिंग एरिया खूप महत्वाचा आहे. आता या लिव्हिंग एरियामध्ये बघाल तर हा एल शेप सोफा आहे. एल शेप सोफ्यामध्ये आपण 2 भागात तो विभागलेला आहे. हा अख्खा एक युनिट नाहीये. तुम्ही बघाल तर हा एक 3 सीटर सोफा आणि हा 2 सीटर सोफा असे हे 2 भाग आहेत. आणि हा टिपिकल लेदर किंवा कंपोजिट लेदर रेग वगैरे न करता आपण एका छान फॅब्रिकमध्ये हा बनवलेला आहे. मोठी कुशन्स आहेत आणि याच्यामध्ये जसं बॉक्स टाईप बेडमध्ये जसं स्टोरेज असतं तसं बॉक्स टाईप बेड सारखं भरपूर स्टोरेज याच्यामध्ये आहे. त्यामुळे हे एक विनियर आणि अपॉल्स्ट्री अशाच एक बनवलेलं आहे, सोफा बनवलेला आहे. तुम्ही बघाल तर इथे सुद्धा रिमोट वगैरे ठेवण्यासाठी आपण छोटे ड्रॉवर घेतलेले आहेत जे फार उपयोगी पडतात. हे जे तुम्ही युनिट पाहताय, आता हे युनिट कसं आहे की टिपिकल आपण एक मोठं साईजचं 1.5 फूट हाईटचं 18 इंच हाईटचं कॉर्नर टेबल न घेता आपण एक लो हाईट घेतलेलं आहे, जेणेकरून हा कॉर्नर भरलेला वाटत. आता पाहाल तर एक मोठी भिंत आहे ही, तर त्याला कॉम्प्लिमेंट करणारी एक आयताकृती फ्रेम घेतलेली आहे. आता ही जी आयताकृती फ्रेम जी बघाल त्याला सुद्धा ब्राऊन कलरची फ्रेम आहे. त्याच्यामुळे जे आता या घराचं जे डेकोरम आहे, जी कलर थीम आहे, ती डार्क ब्राऊन, बेज, व्हाईट या कलर फॅमिली मधली आहे आणि ती एक युनिव्हर्सल कलर थीम आहे. पण ऍट द सेम टाइम युनिव्हर्सल कलर थीम जरी असली तरी ती बोरिंग होऊ नये. त्यामुळे याला कॉम्प्लिमेंट करणारं जर आपण बघाल तर फर्निचर सगळं हे डार्क ब्राऊन मध्ये असतं, पण थोडंसं त्याच्यामध्ये काहीतरी कलर एलिमेंट यायला पाहिजे, नाहीतर मग ती कलर थीम जी आहे ती खूप मोनोटोनस होईल. म्हणून आपण हा याच्यामध्ये थोडं कलरफुल घेतलेलं आहे. आता इथे बघाल तर या सोफ्याबरोबर जे आम्ही सिलेक्ट केले होते ते कुशन्स, हे पोल्का डॉट्स आणि हे बेलबुट्टीच्या डिझाईनचे हे कुशन्स आहेत, हे सोफ्याबरोबर आलेले आहेत. पण ऍट द सेम टाइम तुम्ही बघाल तर हे खूप बोरिंग झाले असते जर फार वेळ मी ते वापरले असते तर. त्यामुळे या थीमला मॅच करणाऱ्या काही कुशन्स इथे घेतलेले आहेत. त्या कुशन कव्हर्स वेगवेगळ्या प्रकारचे ठेवल्यामुळे असं वेगवेगळे कलर्स त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस झाले आहेत. त्यामुळे ते थोडं इंटरेस्टिंग वाटतं. आता तुम्ही हे सेंटर टेबल जर बघाल, आता सेंटर टेबल हे अशा प्रकारचं आहे, साईज याची चांगली 3x1.5 ची साईज आहे, पण याच्यामध्ये 2 पुफीज आपण इन्कॉर्पोरेट केलेले आहेत, एक या साईडला आणि एक या साईडला. त्यामुळे जास्त माणसं आली, 5 लोकांपेक्षा जास्त माणसं बसायची वेळ आली तर त्यामध्ये आपण इन्कॉर्पोरेट करू शकतो यांना इथे सिटिंग एरियामध्ये. हे आपलं टिपिकल टीव्ही युनिट, पण ते टिपिकल पद्धतीने डिझाईन न करता एक थोडंसं पॅनलिंग करावं. आता इथे सुद्धा आपण ब्राऊन कलरचं पॅनलिंग घेतलंय आणि मध्ये ही स्टोन लुकची वॉल घेतलेली. आणि अशा प्रकारचं पॅनलिंग जे केलेलं आहे त्याच्यामध्ये दोन्ही साईडने आपल्याला एलईडी स्ट्रिप लाइटिंग करता येतं. आता मी इथे बाहेरच्या साईडने केलेलं आहे. जर तुम्ही बघाल इथे बाहेरच्या साईडने हे ग्रीन लाइटिंग जर तुम्हाला दिसत आहे, इथे एक असं छान एक ही लोककलेतनं हे आलेलं आहे, नॉर्थ ईस्ट साईडचं आहे आणि त्याच्या या बॅम्बू पासून बनवलेल्या फ्लावर वास बरोबर ही काही फुलं ठेवलेली आहेत. आता बघाल टीव्ही माउंट केल्यामुळे इथे खालचं जे बेस युनिट आहे ते आपण जमिनीला टेकवलेलं नाहीये. जमिनीपासून साधारणपणे फुटभर अंतर आहे, त्याच्यामुळे खालनं साफसफाई करण्यास खूप इझी जातं. मध्ये तुमच्या काचेचे शटर असलेलं एक पार्ट आहे जो मीडिया युनिट आहे आणि त्या मीडिया युनिटमध्ये तुमचं सेटटॉप बॉक्स, होम थिएटर, ते पायलप्स वगैरे ते सगळे राहतात. आणि ॲट द सेम टाइम हे ड्रॉवर्स आहेत, ज्या ड्रॉवर्समध्ये तुमचे रिमोट कंट्रोल, तुमचं DVDs वगैरे अशा गोष्टी राहू शकतात. बरेच जण इंटिरियर्स करतात,
छान करतात, पण फोटो फ्रेम्स लावत नाहीत, ऍक्सेसरीज ठेवत नाहीत. त्याच्यामुळे तो जो एक लुक असतो, जो इंटिरियर्सचा जो लुक असतो, तो काही येत नाही. त्याच्यामुळे ऍक्सेसरीज भरभरून असू देत आणि लाइटिंगचा एक छान तुम्ही वापर करा. आता जेव्हा आपण इथे आतमध्ये आलो, तेव्हा आतमध्ये आल्या आल्या आपल्याला इथे एक शू रॅक आहे. आता हा शू रॅक सुद्धा खालनं ओपन आहे. आता या भिंतीला एक फॉल्स सपोर्ट देऊन ही भिंत एवढी वाढवण्यात आली आणि त्याच्यामध्ये हे रिसेस्ड कॉर्नर केले, जेणेकरून ह्या कोनाड्यांमध्ये एक छान काहीतरी तुम्हाला कॅन्डल स्टँड म्हणा किंवा दुसरे काही ऍक्सेसरीज ठेवता येईल. आणि त्याला आपण येलो लाईट दिलेले आहे, त्याच्यामुळे हे सुद्धा एक लाइटिंगचा एक छान प्रकार होतो. आणि या गोष्टींबरोबर हे घड्याळ जे आहे की जे आमच्या डार्क ब्राऊन आणि बेज थीमला सूट करेल. आपण ह्या जो सोफा जर तुम्ही बघितला तर सोफ्याची बॅक साईड ही पूर्ण प्लेन न ठेवता आपण इथे काही स्टोरेज केलेलं आहे. या स्टोरेजमध्ये आपण काही डेकोरेटिव्ह गोष्टी ठेवू शकतो. आणि हे एक पाम ट्री ठेवलेलं आहे. ते पाम ट्री अशासाठी ठेवलेलं आहे की बाहेरनं आल्या आल्या थोडंसं एक व्हिज्युअल बॅरियर आणि काही प्रमाणात का होईना थोडीशी ग्रीनरी असावी, कारण घरात एक प्रसन्नता येते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फॉल सिलिंग असेल तर तुम्हाला तुमच्या प्रकारचा एक इलेक्ट्रिकल सिलिंग लेआउट बनवता येतो. आज होम इंटिरियरच्या संदर्भात ज्या काही मी तुम्हाला टिप्स दिल्या त्या तुम्हाला आवडल्या असतीलच. तुम्हाला तुमच्या स्वप्नातलं घर सुद्धा जर असं साकारायचं असेल तर या दिलेल्या नंबर्सवरती प्लीज संपर्क साधा. घराला घरपण हवं असं प्रत्येकालाच वाटत असतं आणि घरपण देणारे अनेक कलेक्शन्स आम्ही तुमच्यासाठी या आठवड्यात घेऊन आलो होतो. पुढच्या आठवड्यातही असंच काही कलेक्शन, त्याचबरोबर दर्जेदार प्रोजेक्ट्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. पण आता वेळ आली ती तुम्हाला देण्याची, तेव्हा ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा झी24 तास. नमस्कार. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.